अनुबंध हे पेपर मिला अच्छा हे सगळं लपवायचं होतं म्हणून तुम्ही मला बाहेर आणलं होतं. तुम्ही निघायत ना तुम्ही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायचा तुम्हाला काहीही हक्क नाही. मिस्टर शुभंकर प्रधान, तुमचा हा प्रश्न आता वैयक्तिक राहिला नाही. लक्षात ठेवा, तुमच्या सिनियर्सचे नंबर्स आहेत माझ्याकडे. मिस्टर प्रधान, तुम्हाला हे खूप महागात पडणार आहे आणि तेही जर तुम्ही इथनं ताबडतोब गेला नाहीत ना तर तुम्हाला हे सगळं खूप महागात पडेल. इन्स्पेक्टर होळकर. का तो होळकर मागे लागला इतका? की हे म्हणतात तसं शेवटी पोलीसच आहे तो. काहीतरी हातात असल्याशिवाय कसा बोलेल? म्हणजे याचा अर्थ अश्विनी काहीतरी लपवती आमच्यापासून. नाही नाही, तू त्या होळकरचं काहीही टेन्शन घेऊ नकोस. अगं असे कित्येक होळकर पाहिलेत मी आणि मॅनेज पण केलेत. पण त्यांनी आता सगळं बघितलंय. सो व्हॉट? हे बघ, तो आपल्याला धमकी देण्याशिवाय काहीही करू शकत नाही. तो तुला इमोशनली टॉर्चर करायचा नक्की प्रयत्न करेल आणि नेमकं हेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्याकरता अश्विनी, यू विल हॅव टू बी टफ. साहेब, तुम्ही आता यावेळी? हो, मी तुम्हाला एक कन्फर्म न्यूज द्यायला आलोय. काय? देवधर सर, तुमची बहीण अश्विनी ही मुंबईतच आहे. काय? सांगायला खूप वाईट वाटतं सर, पण सर तुमची बहीण गेली तुमच्या हातात. वाया गेली. पण सर, न्यूज कन्फर्म आहे. पण अरे कोण समजतो कोण हा स्वतःला? सभ्य माणसाचं घर आहे. रात्री अपरात्री केव्हाही घरात शिरायचं, तोंडाला येईल तर विचारायचं काय वाटतं काय याला? वर्दीची मस्ती चढली याला. पण मी सांगतो, मी सोडणार नाही तुला. तुझ्या वरिष्ठांकडे तक्रार करेन. अरे सभ्य माणसाचं घर आहे. मास्तर असलो तरी समाजात काही प्रतिष्ठा आहे? मिसेस प्रधान, अश्विनी, अगं हे काय होतंय? बरं वाटतंय ना तुला? हा, अगं मिता बाथरूम मध्ये गेली, येईल असती. मी पाणी आणू का तुला? हे मिता! बाळ मस्ती करते. तेव्हा तुझ्यावरच भार आहे रे सगळा. आमच्या काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर. त्या सगळ्याची शिक्षा मला दे, यांना नको.